आज स्त्रीला समाजामध्ये आपल्या मनासारखं वापरलं जातं. आयुष्यामध्ये तिला 3 वेळा नटवलं जातं, तेही आपल्या स्वार्थासाठी. पहिली वेळ जेव्हा ती वधू म्हणून आपल्या घरामध्ये येते तेव्हा तिला नटवलं जातं. का? तर आपल्या मुलाला बायको मिळणार असते, आपल्याला सून मिळणार असते म्हणून. दुसरी वेळ जेव्हा ती बाळणपणामध्ये असते, 7व्या महिन्यामध्ये ती माहेरी जात असते तेव्हा. का? तर आपल्या वंशाला ती दिवा देणार असते म्हणून. आणि तिसरी वेळ तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या पलीकडं ती जेव्हा या घरामध्ये वावरत असते आणि ती जेव्हा नटण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला हळूच कोणीतरी टोमणा मारतो की अरे काय करणार आता नटून, बाद झाला आता. तिला उठायला उशीर झाला तर सहज कोणतरी बोलून जातो, किती वेळ झोपशील. तिला बोलू दिलं जात नाही, तिला आपुलकीचा प्रेमाचा स्पर्श नसतो. पण ज्या गोष्टीसाठी ती तरसत असते ते जिवंतपणी तिला मिळत नाही. पण ती गेल्यानंतर मात्र काय होतं माहितीये का, जेव्हा तिची शेवटची आंघोळ होती ना तेव्हा आपण तिला नटवतो, जेव्हा तिला नटायचं नसतं. जेव्हा ती उठणार नसते तेव्हा आपण म्हणतो की हवं तर 2 तास झोप अजून, पण आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी एकदा तरी उठ, 2 शब्द तरी बोल. जेव्हा ती बोलणारच नसते आणि जेव्हा तिला स्पर्श जाणवत नाही तेव्हा मात्र आपण तिला मांडी देतो. या गोष्टी मिळवण्यासाठी त्या स्त्रीला जर मारावं लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे, हा आपण विचार करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, ती स्त्री जिवंत असताना तिला प्रेमाचे शब्द वापरा, आपुलकीचा स्पर्श द्या आणि आपलेपणाचा विश्वास तिला द्या, तरच ती जगण्याचा आनंद घेऊ शकते.